So hey guys, welcome back to my YouTube channel Vlog with Akshay and another vlog. तर मित्रांनो फायनली आम्ही लोक निघालो आज गावाला. म्हणजे या टायमाला तरी कमीच बॅग आहेत, 3च बॅग आहेत. कारण की एकदम ऑल ऑफ सडन प्लॅन झाला की गावी जायचं आणि पटापटा तिकीट बुक केलं आणि देवाच्या कृपेने त्या तिकीट कन्फर्म देखील झालं. कारण की आमच्या इथे कोकणात गावी जायचं म्हणजे सीझन म्हणजे फुल मारामार असते तिकीटची. तर देवाच्या कृपेने आमची तिकीट कन्फर्म झाली. तर आम्ही लोक आज निघालो आहे गावी. कारण की आमच्या देवीचा आहे गोंधळ आणि त्या गोंधळासाठी आम्ही लोक चाललो आहे गावी. बऱ्याच टायमापासून प्लॅन चालू होता जायचं. पण ह्या वर्षी आम्ही लोकांनी एकदम मनावरती एकदम विडा एकदम जोरात उचलून ठेवलेला. तर फायनली आम्ही लोक ह्या वर्षी निघालो आहे गावी देवीच्या गोंधळासाठी. तर मग चला काय काय मजा येते ते बघूया आपण. सो ऑल सेट फॉर गोइंग टू गाव गाईज मी चाललो गावाला गाईज. काय फालतूगिरी करतो मी सकाळी कारण की झोप पूर्ण नाही झाली. कारण की सकाळची ट्रेन असली ना तर जाम बोरिंग होतं. कसं बसं हूँ पाठून चालू. आमच्या घरात गाई पण आल्यात, सकाळी गाई आल्यात. आता काय ॲज युजल हमाली करायची आपल्याला. चला मग पटापटा, कारण की हमाली करायची मग ब्लॉग करता येणार नाही. आणि पप्पा माझे सगळ्यात आधी रेडी. चलो. सो मग मित्रांनो फायनली पोचलो स्टेशनला. आणि एवढं खाली स्टेशन बघायची सवय नाही आहे आपल्याला. कारण की स्टेशनला मी खूप रेअरली येतो. म्हणजे आलो तर महिन्यातून 3-4 वेळा येतो, नाहीतर स्टेशनचं तोंड पण बघत नाही. कारण की आपल्याकडे आपली धन्नू आहे, त्यामुळे स्टेशनचं तोंड बघणं होत नाही. पण ह्या वर्षी नाही, ह्या महिन्यातच मे बी या महिन्यातच मी दुसऱ्यांदा स्टेशनला येतो. कारण की स्टेशनचा आणि माझा संबंध लांब पर्यंत नाही आहे. तर चला मग तिकीट काढू आणि मग पटकन ट्रेन पकडून जाऊ डायरेक्ट CST. सो मित्रांनो फायनली आम्ही लोक पोहोचलो आहे CST स्टेशनला. बघूया आता किती नंबर प्लॅटफॉर्मवरती ट्रेन लागते. सीट तर कन्फर्म झाल्या आहेत. आता बघू मग किती नंबर प्लॅटफॉर्म 16 नंबर से जाएगा. 16 नंबर आहे कुठं. चला मग फायनली 16 नंबर प्लॅटफॉर्म मित्रांनो. बघू आता 4 मध्ये 2 तिकीटी कन्फर्म झाल्यात. पण कन्फर्म झालं हे खूप इम्पॉर्टंट आहे. लेट्स सी कसा होतोय आपला प्रवास मुंबई टू गाव म्हणजे कोकण. मित्रांनो कोकण मित्रांनो फायनली प्लॅटफॉर्मवरती तर आलो आहे. पण अजून ट्रेन काय लागली नाही. ॲज युजल आमचा 16 नंबर खाली आहे. बघा आता ट्रेन कधी लागते. मेन म्हणजे ट्रेन लागला तर सगळ्यात पहिले डब्बे शोधायचे. कारण की B1 B2 कुठं आहे, हू नेवर नोज. बघू आता ट्रेन आल्यानंतर बघू, पटकन पटापटा करू सगळ्या गोष्टी. मेन म्हणजे आमचं तर होईल, पप्पांना घेऊन जाणं थोडं डिफिकल्ट आहे. करू ॲडजस्ट कसं तरी. चला मग. सो मग मित्रांनो फायनली ट्रेन आली. आता पहिली साफसफाई होईल, मग त्यानंतर मग ट्रेनमध्ये लगेच एंट्री. मित्रांनो एंट्री. हां ट्रेन तर आली आहे. पण ॲज युजल टायमापेक्षा लेट आले. आणि आमची 7:10ची ट्रेन होती आणि आता वाजलेत 7:30, 7:30 वाजलेत. आणि अजूनपर्यंत काय ट्रेनमध्ये आम्हाला एंट्री भेटली नाही. कारण की अर्थातच मित्रांनो ती ट्रेन आताच आली आहे. तर आता त्याच्या आतमधून साफसफाई चालू आहे. साफसफाई झाल्यानंतर मग गेट उघडणार, मग आम्हाला घेणार. किती हा कष्ट. फायनली ट्रेनमध्ये चढले. पण अजून ट्रेन काय चालू झाली नाही आहे. तर वाजलेत किती 1 मिनटं. परफेक्ट 1 तास लेट आहे. 1 तास ट्रेन लेट आहे. बघू आता कितीला पोहोचलो. 4चा टायमिंग आहे पोहोचवायचा. पण आता मला नाही वाटत 4ला पोहोचवलं. लेट्स सी कुणाला किती वाजता पोचते. ट्रेन तर काही चालू होत नाही. बोललं आपण ते पेट पूजाला चालू करूया. मी आणि पप्पा फुल वन साईड. पहिलं पेट पूजा मग काम तुझ्या. पप्पा किती वर्षांनी बसले तुम्ही लोकल ट्रेनमध्ये? 1 वर्षांनी कसं? गेल्या वर्षी नाही गेलेलो गावाला. 1 वर्ष लोकल ट्रेनमध्ये. 1 वर्षानंतर सेम गती आमची. आम्ही ट्रेनचे चेहरे खूप वर्षानंतर बघतो. बघू आता कधी ट्रेन चालू होईल.
हां मग मित्रांनो फायनली ट्रेन चालू झाली आणि मी बोललो की ट्रेन चालू झाली करायचं काय तर मस्तपैकी फोकस इंडियनचा ब्लॉग बघतोय. बोललं त्याच्या ब्लॉगचं पण आपण थोडा आपला ब्लॉग देखील करूया. आता चालू होते ट्रेन चालू झाली की सगळेजण लोकल फेरीवाले चाय चाय सँडविच लोकल ट्रेनची तीच मजा. बघू आता कसा होतो हा प्रवास. गरम गरम 10 रुपये कॉफी या. चाय चाय चाय. आमचं काय माहित आहे पण याला जाम थंडी लागली. ओ सब्जी. सो फायनली मित्रांनो आम्ही आता विमेर करून एक स्टेशन आहे तिथे आलो. याच्यानंतर अजून मे बी 3-4 तास अजून लागतील. बघू प्रवास तर अर्ध्यापेक्षा जास्त तर मी झोपूनच केला आहे आणि पिक्चर बघून. तर बघू आता पुढचा प्रवास कसा होत आहे. आणि खरंच गावी येण्याची वेगळीच मजा आहे आणि कोकणात तर बाबा सांगताच येत नाही. बघू आजचा दिवस तर मी पोचल्यानंतर मे बी संध्याकाळी रेस्ट करणार आहे. तर बघू मस्त असं. इकडची गरमी टोचत नाही. मुंबईकडची गरमी जाम टोचते. इकडची गरमी आपण सहन करू शकतो. मुंबईच्या गरमीला बाबा हो काय सांगता येत नाही. चला फायनली आम्ही लोक पोचलो आहे कुडाळ. आणि ॲज युजल एवढा घाणेरडा एक्सपिरियन्स होता की एवढी ट्रेन लेट झाली आहे. तिथून सुटताना 1 तास लेट. इथे पोचलो आम्ही 1.5 तास लेट. तर बघू आता आम्हाला 4ला पोचत होतं. आता वाजलेत 6:30. आजूबाजूला बघून वाटत नाही 6:30 वाजलेत पण 6:30 वाजलेत. चला मग आता आमची रिक्षा आलेली आहे. आता बघतो कुठे रिक्षावाला आमचा. आणि मग त्यानंतर मग फायनली कधी घरी पोचतो असं झालं आहे मला यार. हां मग फायनली रिक्षा आली. चला पटापटा जाऊ रिक्षामध्ये बसू. बसा नीट बसा. मी पुढेच बसतो. जमते का? लाईफमध्ये ट्रॅजेडी काय कमी ना मित्रांनो. गावी आलं आहे ट्रॅजेडी नाही म्हणून असं कधी होणार नाही. आता मध्येच रस्त्यावरती झाड पडलं. आता ते साईडला काढायला JCB आलं आहे. आता बघू किती वेळ लागतोय त्याला. आणि छोटं मोठं झाड ना बरंच मोठं झाड आहे. आणि गावकरी लोक मस्तपैकी मस्त ना बुजवत सगळ्यांना एकदम मेहनतीने झाड साईडला काढायला प्रयत्न करतात. बघू आता JCB घेऊन आलेत. आता अजून किती वेळ लागणार हू नेवर नोज. आई शपथ 2 मिनिटात JCBचं काम. फायनली मित्रांनो JCBने आपलं काम केलं आहे. आणि झाडाला एकदम खाली पाडलं. आता गावकरी लोक झाड तोडून बाजूला करतील. त्यानंतर मग आम्ही जाऊ. मग बघू अजून किती वेळ लागेल. माझा अजून अर्धा-पाऊण तास तरी हमखास लागणार. आधीच ट्रेन सुटायला लेट झालेली 1.5 तास. आम्ही कुडाळला पोचलो 2 तास लेट. आणि आता हा बघू किती वेळ लागतो. हाय ग देवा. जिथे आम्हाला गावाला पोचायला मोस्टली हार्डली 6 तास लागतात. तिथे आज आम्ही पूर्ण लेजट आम्ही आज पूर्ण दिवस लावला आहे. कारण की आम्ही लोक सकाळी 5:30ला घर सोडलं आहे. आणि आत्ता वाजले आहेत 8:30. आणि अजून आम्ही लोक घरी नाही पोचलो आहे. कारण की बोला आता एवढा लेट झालाच आहे तर का नाही बाहेरूनच जाऊन डायरेक्ट घरी जावं. म्हणजे कसं घरी गेल्या डायरेक्ट झोपेश्वर कार्यक्रम. तर बघू आता माझ्यामध्ये पार्सलच घेतलं. पार्सल घ्या घरी जाणार. घरी जाऊन जेवणार. आणि त्यानंतर मग मस्त झोपेश्वर कार्यक्रम. मी बोललो मस्त घरी पोचणार. डायलॉग मारणार. होम स्वीट होम
कसलं काय आता अंधार झाला, आता काहीच नाही, नो स्वीट होम. आता फक्त थकावट. आता बघा कधी पार्सल यायला 10 मिनिट अजून लागणार. पार्सल आलं की पटकन घरी. इथून अजून अर्धा तासाची जर्नी बाकी आहे. बघू कसं काय होतंय. सो मग मित्रांनो फायनली आम्ही लोक पोचलो आहे घरी. माझ्यामध्ये 16 तासाची जर्नी झाली आहे, कारण की आम्ही लोकांनी 5:15ला घर सोडलेलं आणि आता वाजले आहेत परफेक्ट 9. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी निघालो आहे आता सकाळी दूध आणि नाश्त्यासाठी काहीतरी बिस्किट घेऊन यायचं बोलतो जरा, कारण की सकाळी ते कोरी चहा पितात, म्हणजे आमच्या इथे ब्लॅक टी बोलू शकतो आपण. मग ते लोक तसे पितात, आपल्याला काही ती जाणार नाही म्हणून बोललो गपचूप आपण जाऊन पटकन दुकानात जाऊन दूध घेऊन या. आणि बोललं गावी आलो आहे तर मस्त फेरफटका तर मारलाच पाहिजे म्हणून बोललो चला सकाळी एवढा सुंदरसं वातावरण होतं, फेरफटका मारला. तर मित्रांनो आता तुम्ही जो वटवृक्ष बघितला तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला, ज्याने आमचं हे मंदिर आहे रामेश्वराचं मंदिर, तिथे ते पाया पडायला यायचे. आणि जो तिथे तुम्ही वटवृक्ष बघितला तिथे ते आपले घोडीला बांधायचे, म्हणून त्यांची आठवण म्हणून त्यांनी तो वटवृक्ष उभा केलेला. आणि आज बघता बरेच वर्ष झालेत, म्हणजे बरेच काय जेवढी सांगताना तेवढी वर्ष झालेत, आणि हा वटवृक्ष अजून देखील तसाच खंबीर आणि सुंदर असा उभा आहे. आणि खरंच असे ऐतिहासिक वस्तू बघितलं की ना खूप मनाला भावतं. आणि आपल्या महाराजांबद्दल आहे तर अर्थातच ते प्रत्येक गोष्टी मनाला लागतात. तर अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत आमच्या कोकणामध्ये, मालवणमध्ये, की ज्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्या. तर बघू टाईम भेटला तर मी तिथे देखील जायला नाही, तुम्हाला व्लॉगच्या मार्फत दाखवेलच. तोपर्यंत तुम्ही काय एन्जॉय. आता घेतलं आहे मी दूध बिस्किट खारी सगळं घेतलं आहे आणि आता परत निघालो थेट घरच्या दिशेने. आणि मस्त अशी पायवाट आहे खूप सुंदर अशी. पहिलं तर एवढं सगळं नव्हतं, आता एवढं अपडेट झालं आहे गाव देखील, म्हणजे गावाला पण आपण बोलू शकतो की 2.0 झालं आहे आता गाव. कारण की पहिले एवढ्या सगळ्या गोष्टी नव्हत्या इथे, फक्त कच्चा रस्ता होता, आता डांबरीकरण पण झालं आहे. बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. मी तर खूप कमी येतो गावी, कमी म्हणजे काय असेल तर येतो, म्हणजे आता हल्ली यायला लागलो आहे मी गावी, कारण की मजा येते. कारण की जसं असं समजायला लागते की एवढ्या गोष्टी आहेत आपल्या गावामध्ये, तर अर्थातच बघायची इच्छा होते. विचार करतो या रस्त्याने जातो, आता ह्या रस्त्याने आलो, या रस्त्याने जातो. हां मित्रांनो, तर विचार करतो आहे मी की हा व्लॉग इथेच संपवू, कारण की मी अर्थात ज्या गोष्टीसाठी आलेलो त्या गोष्टीसाठी मी संध्याकाळी जाणार आहे. म्हणजे आमच्या कुलदैवतेचं गोंधळ आहे संध्याकाळी, म्हणजे रात्रभर आम्ही लोक तिथेच थांबणार आहे. तर म्हणजे बोललो की दोन्ही व्लॉगमध्ये हॉचपॉच नको, म्हणून मी विचार करतो हा व्लॉग मी इथेच थांबवतो. तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं, या व्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुन्हा एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, पीस आउट मित्रांनो. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं वाटलं तुम्हाला आमचं कोकण. म्हणजे एवढं मी ब्लॉगमध्ये दाखवलं नाही, फक्त मुंबई टू कोकण ट्रॅव्हल दाखवलं. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल कसं आहे आमचं कोकण. गाणं ऐकलं ना, कोकण 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 कोकण. चला कॉपीराईट लागेल, उगाच नको हुलाहुल करायला. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.